आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. जिंतूर शहरात हॉटेल चालकाच्या मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू. किरकोळ कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स दलात कार्यरत असलेल्या एका सुरक्षा रक्षकाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना जिंतूर शहरात भरदिवसा घडली. केडी तालुका औंढा येथील 33 वर्षीय शेख असगर खाजा असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केल्याची माहिती परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी दिली. शेख असगर शेख खाजा हे सकाळी नाश्ता करण्यासाठी जिंतूर शहरातील शिवाजी चौक येथील सपना हॉटेलमध्ये गेले होते. नाश्ता लवकर देण्याच्या वादातून हॉटेल मालक व शेख असगर शेख खाजा यांचा वाद झाला. त्यात हॉटेल मालक शेषराव आव्हाड व त्यांचा मुलगा अमोल आव्हाड तसेच हॉटेलमधील 2 कर्मचाऱ्यांनी शेख असगर शेख खाजा यांना लाकडी दागड्याने बेदम मारहाण केली. त्यात असगर शेख खाजा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवीत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत शेषराव आव्हाड, अमोल आव्हाड, बालाजी रणखंबे, इम्रान कुरेशी यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली. हातगाव पावडे येथे लागलेल्या आगीत कडबा व अन्य साहित्य भस्मसात. सेलू तालुक्यातील व सेलू शहरापासून काही अंतरावर असलेल्या हातगाव पावडे येथील ग्रामपंचायत व जलकुंभजवळ असलेल्या सीताराम पावडे व लोखंडे यांच्या घरासमोरील जनावरांसाठी रचून ठेवलेल्या कडबा जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 3 मे शुक्रवार रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली. आगीची माहिती सेलू नगरपालिकेचे अग्निशमन दलात देण्यात आल्याने काही क्षणातच सेलू नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी येऊन आग नियंत्रणात आणण्यात आली. यावेळी सेलू नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील सतीश अर्जुने, गणेश घेवारे, रवी आंभोरे, अक्षय कदम यांनी आग विझविण्यात सहकार्य केले. आगीत कळबा जळून भस्मसात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सेलू शहरातील यासिर उर्दू शाळेच्या नवीन इमारत बांधकामाचे उद्घाटन. सेलू या शहरातील गुलमोर कॉलनी परिसरात आज दिनांक 3 मे शुक्रवार रोजी यासिर उर्दू शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा उद्घाटन सोहळा जमियत उलेमा हिंदचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा सेलू शहरातील मरकज मस्जिदचे इमाम मौलाना सादेक साहब नदवी यांच्या दुआने संपन्न झाला. यावेळी यासिर उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पठाण रहीम खान, हाजी शेख रईस साहब उर्फ खाजा मौलाना अब्दुल वहाब नदवी, हाफिज मोहम्मद शफी, मौलाना जुनेद नदवी, मौलाना अब्दुल्ला, मुफ्ती मारूफ अंसारी साहब, मौलाना मोहम्मद कबीर इशाती, हाफिज सैयद नौमान, हाफिज काशिफ, हाजी यूनुस कुरैशी, रशीद खान इंजीनियर, शफीक अली खान साहब, हाजी निसार पठान, शेख कौसर भाई गुत्तेदार, हाजी महमूद कुरैशी, शेख इस्माइल भाई, हकीम कादरी, जमा खान, यासिर आर्किटेक्ट, जबीउल्ला खान साहब, शाळेतील शिक्षक सैयद खिजर, पठान जावेद, शेख असलम, सैयद अमन, इम्रान खान, वसीम खान, जाफर हुसैन, हलीम खान, आसिम खान, मजीद भाई बागबान, मुफीस फारुकीसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष पठाण रहीम खान यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करून नवीन इमारतीची माहिती देताना सांगितले की नवीन भव्य अशी इमारत 3 मजल्याची RCC इमारत बांधण्यात येणार आहे. नवीन शाळेच्या इमारत बांधकामासाठी एकूण 2 कोटी रुपये अंदाजे खर्च येणार आहे. एकूण 6000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या या इमारतीमध्ये एकूण 18 खोल्या, कार्यालय, संगणक कक्ष खोल्या, प्रयोगशाळा, इंटरनेटद्वारे क्लास, एडिटिंग रूम, अत्याधुनिक उपकरणद्वारे शिक्षणाच्या सुविधा, ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली, स्टोअरसाठी स्वतंत्र खोली, मुलामुलीसाठी शौचालय, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, संगणक खोल्या आणि ग्रंथालय बांधण्यात येणार असल्याची माहिती पठाण रहीम खान यांनी दिली. लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या हाणामारीत 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. लहान मुलांच्या सायकल खेळताना लागलेल्या सायकलच्या धक्क्यातून लहान मुलामध्ये झालेल्या भांडणातून 2 गटात तुंबड हाणामारी झाल्याची घटना 1 मे रोजी सायंकाळी गंगाखेड शहरातील लहुजीनगर परिसरात घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्पर विरोधात दोन्ही गटातील 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड शहरात जनाई क्रिकेट चषक संपन्न. संत जनाबाई विद्यालय संचलित रायझिंग क्रिकेट अकॅडमी गंगाखेड यांच्या वतीने अंडर 14 खेळाडूंच्या
जनई चषक 2024 क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले होते. जनई चषक स्पर्धेतील बीड, परभणी, परडी, अंबाजोगाई, नांदेड, गंगाखेड येथील एकूण 8 निमंत्रित संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील संघामध्ये साखळी सामने खेळवले असल्यामुळे स्पर्धेतील विजेता संघ तुलसी क्रिकेट अकादमी परभणी तर उपविजेतेपद जोशी क्रिकेट अकादमी परडी यांनी पटकाविले. स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सामनावीर रुद्राक्ष वाजपेयी तर मालिकावीर श्रेयस खताळ, बेस्ट बॅट्समॅन रुद्राक्ष वाजपेयी, बेस्ट बॉलर आदर्श कदम यांनी पारितोषिके मिळविले. विजेत्यांना पंडितराव चौधरी, प्राध्यापक राजेश भालेराव, किशोर तमखाने, प्राध्यापक रासवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धक खेळाडूंकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर, पंडित चौधरी यांच्याकडून पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामध्ये किशोर तमखाने, उमेश तुपे, शंकर मुळे, ॲडव्होकेट अनिल पाटील, प्राध्यापक रमेश काळे आदींनी विविध पारितोषिक देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तर स्पर्धकांना ट्रॉफी प्रशांत वाघमारे यांच्या वतीने देण्यात आली. पंच म्हणून विवेक भंडारी, वेदांत महाजन, देवेंद्र पाटील, एस सोनवडकर, शंतनू मुळे यांनी कामगिरी बजावली. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणे सर्वोत्तम उपाय, मौलाना सादेक साहब नदवी. मानवत शहरातील बागवान पंच कमिटीच्या मार्गदर्शनाखाली मानवत बागवान समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेठ मोल्ला परिसरातील मरकज मस्जिद येथे एकूण 4 जोडपी विवाहबद्ध झाली. सर्वप्रथम दिव्य कुराण पठण करून या विवाहाला सुरुवात करण्यात आली. खुतबा मौलाना मुक्तदीर साहब यांनी पठण केले. तर 4 जोडप्यांना धर्मगुरू जमियत उलेमाचे परभणी जिल्हाध्यक्ष मौलाना सादेक साहब नदवी यांनी विवाहबद्ध केले. सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला मुलींचे लग्न लावून देणे हा सर्वोत्तम उपाय असून ती काळाची गरज झाली आहे. या विवाह सोहळ्यातून लेख वाचवा, लेख शिकवा, स्त्री भ्रूण हत्या टाळा, हुंडा घेऊ नका, देऊ नका, वृक्षारोपण करा, अनावश्यक खर्चास फाटा द्या असा संदेश धर्मगुरूंनी विवाह सोहळा प्रसंगी जमलेल्या जनसमुदायांना दिला. पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सामूहिक लग्न सोहळ्यात सामाजिक, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते. पूर्ण सामूहिक विवाहामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घडून आणले. दिवसभर पासूनच मानवत येथील बागवान समाज बंधूंच्या वतीने स्वकृतीने आपापली प्रतिष्ठाने व व्यापार बंद ठेवण्यात आले होते. पेठ मोहल्ला परिसरामध्ये रूअफजा शरबत व चाय पाणीची दिवसभर मोफत सोय करण्यात आली होती. नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा देण्यात आली. सामूहिक विवाह सोहळा केल्यामुळे मानवत बागवान पंच कमिटी समाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी मानवत शहरातील बागवान समाज बांधवांनी परिश्रम घेतले. येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे बागवान पंच कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. परिस्थितीवर मात करत सय्यद अरमान व रुद्र घुले यांची शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सेलू शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सय्यद अरमान व रुद्र घुले यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून ते पात्र झाले आहेत. सय्यद अरमान यांचे वडील भाजीपाला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात, तर रुद्र घुले यांचे वडील एक छोटीशी दुकान चालवून आपले कुटुंब सांभाळतात. पण त्यांच्या पाल्यांशी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. केशवराज शिष्यवृत्ती पॅटर्न हे यश आहे. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शाळेने 25 सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची उत्तम तयारी केली, अशी प्रतिक्रिया सय्यद अरमान यांचे पालक सय्यद अली यांनी व्यक्त केली. शाळेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांना घरी जाऊन पालकासह सन्मानित करण्यात आले व विद्यार्थ्यांना शाळेतील कृष्णा पांचाळ, अमिता जवळेकर, कृती कुलकर्णी, शुभांगी भाग्यवंत, सर्जेराव सोळंके, परवीन चव्हाण व शिष्यवृत्ती प्रमुख योगेश ढवारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी, सचिव महेश खारकर, उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कुलकर्णी, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित विनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, विष्णू शेरे, डॉक्टर प्रवीण जोग, प्रवीण मानकेश्वर, रामेश्वर राठी, ॲडव्होकेट किशोर जवडेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळासाहेब हळणे, माध्यमिक विभागाचे नवनियुक्त मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, संजय धारासूरकर, नरेश पाटील सर यांनी आदींनी अभिनंदन केले. उष्णतेबाबत डॉक्टर अभिजित चिद्रवार यांचे नागरिकांना आव्हान.
परभणी शहरात काही दिवसापासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे। राष्ट्रीय हवामान विभागाकडे मराठवाड्यात सर्वाधिक परभणीचा तापमान 41 ते 43 अंश तर अकोला येथे 44 अंश देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। तसेच येणाऱ्या 5 दिवसांमध्ये परभणीत सुद्धा तापमानात वाढ कायम राहण्याचे संकेत दिले आहे। यामुळे नागरिकांनी 11च्या नंतर व 3च्या अगोदर घराच्या बाहेर जाणे टाळावे। तसेच सोबत पाण्याची बॉटल ठेवणे, वारंवार पाणी पिणे आणि लहान मुलांना बाहेर घेऊन जाण्याचे टाळावे, असे आवाहन बाळरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित चिद्रावार यांनी ए स्टार न्यूज चॅनलशी बोलताना केली। सोनपेठ तहसील कार्यालयास मिळाले नवीन वाहन। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तहसील कार्यालयास मागील 3 वर्षापासून शासकीय वाहन नव्हते। मात्र आज दिनांक 3 मे शुक्रवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोनपेठ तहसील कार्यालयास शासकीय वाहन देण्यात आले। या वाहनाचे उद्घाटन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सोनपेठ तहसीलदार सुनील कवरके सह कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वतः नवीन वाहन चालवून पाहिले। पूर्णा शहरात वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक त्रस्त। पूर्णा शहरात मागील काही दिवसापासून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे। पूर्णा शहरातील बसेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, डॉक्टर झाकीर हुसेन नगर, डॉक्टर लाईन, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, आनंदनगर चौक आदी वर्दळीच्या बाजारपेठ ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून भाजीपाला, फ्रूट गाडा, फेरीवाले, मोटरसायकल वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे। यामुळे तेथून ये जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांना राहदारी करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे। पूर्णा शहरातील वाहतुकीची कोंडी खुली करण्यासाठी संबंधित विभाग मात्र कोणतीच भूमिका न घेत सुस्त असल्याचे दिसून येत आहे। यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण करणाऱ्यावर कोणाचा वचक राहिलेला नसल्यामुळे बऱ्याच चौक परिसर, मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे। याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याने नागरिकांकडून बोलले जात आहे। वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे।